म्हणजे मी चुकत नाहीये जर तुम्ही सैराटच्या आरची होत्या. एवढंच होतं ते पट पडून जायचं. काकांची कामं घ्या काढू दे. हो मग काढा नाही ना बघ बऱ्यापैकी कवर होत आलंय आता तसं. तर छान वाटलं काकू तुमच्यासोबत गप्पा मारून. खूप चांगल्या परत नाही त्या हातात रुमाल होता. आपण काय म्हणतो त्याला असं तुम्ही तुमचे आभारी आहे. तुम्हाला एडिट करता येईल होऊन जाईल. स्टॉप करून द्या. स्टॉप करून देतो. बापरे. तर काकू सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा, आई म्हणजे काय हो काकू? हा आधीच्या काळात कसं होतं की मुलगी झाली तर 80-90% लोक जे आहेत ते थोडेसे नाराज व्हायचे. हा अगदी अगदी बरोबर. तर मग त्या प्रसंगातून मी तुम्हाला विचारतोय की तुमच्या घरामध्ये कसं वातावरण होतं पहिल्या मुलीचं? हा पहिली झाली तेव्हा बोलण्याची टोनिंग जी गावाकडे होती ती जरा वेगळी होती. कारण आपण तिथे गेल्यानंतर का ग तुला काय मुलं बाळ आहे असंच विचारतात आधी खेड्यांमध्ये. आज मुली बघतो आपण की सासू सासरे नको, कोणीच नको, आपली एक न्यूक्लिअर फॅमिली घेऊन बाहेर पड. आपल्या घरचे स्वतःला काय वाटतंय हे देतात सोडून 4 लोक काय बोलतील याचंच खूप टेन्शन असतं आपल्या घराकडे. तेच एक टेन्शन असतं. मुलीला तुम्ही काय पाठबळ दिलं एवढं की तुम्ही तिच्या पंखांमध्ये असं काय बळ दिलं? तिने अरे जॉब केला, त्याच्यानंतरून तिने बिझनेस केला, बिझनेसमध्ये पण तिने छान नाव कमवलं आणि आजही ती तिचा बिझनेस वाढवत आहे. तर हे सगळं कसं काय घडवून आणलं तुम्ही? माझं जे रक्तातलं गट आहे ते माझ्या मुलीमध्ये आलेलं आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत की या आईने कसा संघर्ष केलाय, जिचं महत्त्व आपल्या आयुष्यात खूप मोठं आहे. मुलांसाठी तिने कशा प्रकारे गोष्टींना हाताळलंय. आपल्या पाहुण्यांना नमस्कार करतो आणि स्वागत करतो मीनाताई काळे यांचं. ओके, नमस्ते सर्वांना. नमस्कार. इंटरव्ह्यू घेण्याचा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे असा होता, आता मला एक सांगा की ही तुमची मुलगी, खरं तर मी आधी प्रेक्षकांना सांगतो की यांची पहिली मुलगी शिक्षणानंतर जिने जॉबही केला, जॉबनंतर जॉब क्विट करून तिनेच निर्णय घेतला की आपल्याला व्यवसाय करायचा आहे, आपल्याला स्टार्टअप करायचं आहे, आपल्याला बिझनेस करायचा आहे. तोही तिने केला आणि त्याच्यामध्ये ती सक्सेसफुल पण झाली. तिने खूप यश पण संपादन केलं आणि त्यानंतर आता ती आपला बिझनेस वाढवते. तर यासाठीच आपण ह्या आईचा इंटरव्ह्यू घेतोय की यांनी तिला पाठबळ कसं दिलं, यांनी तिच्या पंखांना बळ कसं दिलं. तिचं नाव स्नेहल जाधव. हां, स्नेहल जाधव यांची मुलगी. ती आता खूप छान व्यावसायिक आहे आणि याच्यानंतरचा एपिसोडही तिच्यासोबतच आहे की ती व्यवसायात तिने स्टार्टअपमध्ये इतकी उंच भरारी कशी घेतली, संघर्ष गाथा काय होती, आपण हे जाणून घेऊया. पण तुमच्या मुलीबद्दल बोलण्याआधी आपण तुमच्याशी बोलूया. तुमचा संघर्ष काय होता, तुमची बॅक स्टोरी काय होती, आपण हे जाणून घेऊया. तर काकू सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा, आई म्हणजे काय हो काकू? हां, आईला व्याख्या नाही. तुमच्या परीने प्रत्येकजण आपली आपली व्याख्या करणार. आई ही अथांग महासागर आहे. असा सागर की तिची माया तुम्हाला तिच्या मायेची खोली तुम्हाला कळणारच नाही. बरोबर. कुठे खोली आहे तिची, बरोबर. आणि तिचा किनाराही तुम्हाला कळणार नाही. अशी ती माया, आईची माया असते. आई, माता, भगिनी, जी काय तुम्ही म्हणाल, कालिका, दुर्गा, तिच्या सर्व समावलेलं आहे. त्यागाची ती जिवंत मूर्ती आहे आई म्हणजे. बरोबर. आणि आपल्या मुलांसाठी आईचं महत्त्व तर आपल्याला माहीतच आहे, पण आपली आई जी संघर्ष करते, मुलांनाही ते कळतं, पण काही असा काळ लोटून जातो की आपण तिचं महत्त्व विसरतो, असं वाटतं का तुम्हाला? हां, काही अंशी तसं होतं. काय होतं, आता धकाधकीच्या जीवनामध्ये मुलांना एवढा वेळ मिळत नाही. बरोबर. त्यांना पण संघर्ष आहेच. मग
मुलांच्या कसं पूर्वी घराच्या जवळच तुम्हाला पाहिजे तिथे नोकऱ्या मिळत होत्या, पण आता तुम्हाला मुंबई पुण्याला जावं लागतं, लांब लांब तुम्हाला ड्युट्यांना जावं लागतं. तुमचीही मुलं बाळं असतात किंवा संसार असतो, त्या संसारातनं थोडंसं आईवडिलांकडलं दुर्लक्ष होतं, प्रत्येक मुलाचं होतं. मग ते थोडंफार आईवडिलांनी पण समजून घ्यायला पाहिजे बरोबर. की आपल्या मुलालाही लांब लांब जावं लागतंय, त्यालाही 12-12 तासाच्या ड्युट्या आहेत. पूर्वी एवढ्या ड्युट्या पण नव्हत्या, आता ड्युट्या आहेत. तर थोडंसं आईवडिलांनी पण समजून घ्यायला पाहिजे की मुलालाही स्ट्रगल करावंच लागतं. आम्हाला बरोबर. जसं स्ट्रगल करावं लागलं तसं मुलांनाही करावं लागलं. आणि हे जेव्हा कळतं की जेव्हा आई आणि वडील दोघे हे सर्व्हिसमध्ये जर असतील, बरोबर. त्यातनं ते गेलेले आहेत, जे आई वडील सर्व्हिसमधनं गेलेले आहेत, त्यांनी स्ट्रगल केलेलं आहे, शून्यातनं निर्माण केलेलं आहे, अशा आईवडिलांना ते जरूर कळतं की आपल्या मुलांनी आपल्याला कितपत वेळ द्यायला पाहिजे. मुलं देतात त्यांच्या परीने वेळ, अच्छा. पण त्यांनाही त्यांचं लाईफ असतं. आपण फार त्यांच्याकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे. आई पॉझिटिव्ह होते का काकू? मुलांसाठी पॉझिटिव्ह होते? हो, अगदी नक्कीच. आई काय वडीलही काय होणारच, ते साहजिकच आहे. अच्छा. आणि काकू, सुरुवात करण्याआधी आहे ना, तुम्हाला मला हे विचारायचं आहे की आई होण्याआधी एक स्त्री बाई असते, म्हणजे बाईपणातून ती गेल्याशिवाय तिला आई पण मिळत नाही. पण मग तिचा बाईपणाचा संघर्ष मोठा असतो की आईपणातला संघर्ष मोठा असतो? आता जसं तुम्ही पण लहान होता, लहानाचे मोठे झाल्यानंतर तुमचं लग्न झालं, मग स्त्रीचा प्रवास हा तिथपर्यंतचा कसा होता आणि आई झाल्यानंतर तो कसा चेंज झाला? मग ती जबाबदारी येते. अच्छा. मुलांना मोठं करण्याची किंवा धकाधकीच्या जीवनात कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येक आईला वाटतं की आपलं मूल स्मार्ट असावं, हुशार असावं, स्पोर्ट्समध्ये असावं, त्यांनी पुढे जावं. ऑटोमॅटिक आई ती त्याच्याबरोबर ती पण धावपळ करायला लागते. अच्छा. मुलांबरोबर तीही धावपळ करते, कारण कुठले क्लासेस लावणे आहे मुलांना, त्यांचा अभ्यास घेणं आहे. तिच्याबरोबर ॲडिशनल तिच्या सर्व्हिस बरोबर ती हे ॲडिशनल कामं करायला लागते. तिची जबाबदारी वाढून जाते. बरोबर. ही जबाबदारी प्रेमाची असते. अच्छा. तुम्ही भावंड किती होतात? त्याच्यानंतर बहिणी किती होतात? आई वडील कोण होते? तेवढं सांगाल का फक्त? हो, तर आम्ही 5 भावंड आहे. 2 भाऊ आहेत आणि आम्ही 3 बहिणी आहेत. ओके. तर 2 भाऊ बहीण मोठे आणि 2 मागे, मध्यभागी मी आहे. ओके. 5मध्ये. अच्छा. आणि तुम्ही किती नंबरच्या? मी 3 नंबरचे. ओके. तर आणि भाऊ माझा मोठा बिल्डर आहे, लहाना तो आपला टॅक्स कन्सल्टन्स आणि म्युच्युअल फंड वगैरे करतो. वडील माझे मी कॉलेजमध्ये असतानाच वारले आणि माझे वडील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते. अच्छा. परिस्थिती म्हणजे खूपच चांगली होती. खूपच चांगली होती. म्हणजे आम्ही अंथरुणं सुद्धा कधी काढले नाही, नोकर होते घरात. अरे वा. इतकी वेल होते. पण मग जसे वडील आमचे गेले, त्यांच्याबरोबर तुम्ही किती वयाचे होते त्या पिरियडमध्ये? मी किती 18-1 वर्षाची असेल ज्यावेळेस तुमचे वडील नाही राहिले त्यावेळेस. अच्छा. मग त्याच्यापुढे मग थोडंसं मग वडिलांबरोबर मग कसं असतं, जमीन जुमला असतो, पण तो काही खायला थोडी देतो. मग जसे वडील गेले तसे मग थोडं पैशांची अडचण झाली. आमचे लग्न, माझ्या एकाच मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. मग काकांनी आम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट केला आणि मग आमचे लग्न वगैरे झाले. ते पूर्वी काय काका बघतील ते योग्यच आहे असं. काका मोठे होते की लहान? नाही, ते पण 5 भावंड आहेत. अच्छा. 5 भावंड आहेत. मोठे भाऊ आहे, ते पण 3 नंबरचे. अच्छा. असे. तर जेव्हा मी फक्त एवढंच पाहिलं होतं की मुलगा सरकारी नोकरीला आहे आणि वडील कॉन्ट्रॅक्टर होते माझे. बरोबर. त्याच्यामुळं आमच्याकडे इंजिनियर झाले, डेप्युटी इंजिनियर झाले, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले, त्यांचे वर्दळ आमच्याकडे राहायची. बरोबर. त्याच्यामुळं सिव्हिल इंजिनियर कसे असतात, काय असतात, ते थोडं मला माहिती होतं. मग आणलं, एक स्थळ आलं. मग हो नाही करत थोडंसं एक 5-6 महिने तर गॅपच गेला. हो नाही करत. नंतर मग मीच निर्णय घेतला की ठीक आहे, मुलगा चांगला आहे. मग मी काकांना सांगितलं की ठीक आहे काका, मला चालेल, तुम्ही त्यांना सांगून द्या
की बरं. आमची पसंती आहे म्हणून. अच्छा. मग आता मी नोकरी करतच नव्हते, म्हणजे मी नोकरी करत होते, शिकाऊ होते मी, शिकाऊ अप्रेंटिस म्हणायचे पूर्वी. बरोबर. तर तसे अप्रेंटिस म्हणून मी लागलेले होते. अच्छा. पण गंमत अशी व्हायची की पूर्वी नोकरी करणारी मुलगी म्हणजे अतिशय शहाणी, हां. फार शहाजूक आहे, मग ती ऐकणारच नाही कोणाचं, असा बरोबर. एक ग्रह झालेला होता. बरोबर. मुलींना बाहेर पाठवतच नव्हते. बरोबर. एक 45-46 वर्षापूर्वीची गोष्ट अच्छा. आहे. तर त्या पिरियडमध्ये मग मी जेव्हा नोकरी, म्हणजे मला स्थळ आल्यानंतर आम्ही कोणाला सांगतच नव्हतो की ओके. मुलगी नोकरी करते म्हणून. आम्ही ठरवूनच ठेवलं होतं काकांनी वगैरे की सांगायचंच नाही की मुलगी नोकरी करते, ओके. कारण नोकरी मुलगी करते म्हटली की कोणीच दारात येत नाही, अशी कंडिशन होती. ही त्यावेळेसची कंडिशन होती. पण काकू मला एक कळत नाही, जर मुलगी कमवते, शिकलेली आहे, तर मुलालाच हातभार लागणार आहे ना. हां, पण असं का होतं आधीच्या काळात? नाही, मग त्याला कसं आहे, आज मी काय म्हणेन, मी शिकले, हां. मग मी काय म्हणेन, मला शिकलेली मुलगी पाहिजे, नोकरी करणारी मुलगी पाहिजे. हां. म्हणजे माझ्या मुलाला, ओके. मी माझ्या मुलाला काय करेल, नोकरी केलेली मुलगी, बरोबर. नोकरी करणारी मुलगी पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्ही प्रगती करूच शकत नाही. बरोबर. मुलाला काकू, हातभारच लागणार नाही. मग हा अशिक्षितपणाचा प्रकार होता. अच्छा. जेव्हा तुम्ही अशिक्षित लोक घरात असतात हां. तेव्हा मग त्यांना असं वाटतं की नाही, मुलगी शिकली म्हणजे हुकली, असा तो प्रकार होता. म्हणून ते पूर्वी मुलगी शिकलेली नकोच, की आपल्या ती म्हणजे ती म्हणण्याप्रमाणे आपल्या वागली वरचढ पाहिजे. जाईल, ती ती आपल्याला. आपल्याला वरचढ जाईल, असं अच्छा. थोडक्यात तो प्रकार होता. म्हणून तो त्यात त्यांचा दोष नाही, ते पूर्वी ती संस्कारच तसे होते, पिढीनं पिढी पिढीच तशी चालत होती. आलेली ती गोष्ट होती. त्यांना संस्कारच तसे केले गेलेले होते. अच्छा. त्याच्यामुळं म्हणजे जर मुलगी आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे जर जात असेल हां, शिक्षणात सुद्धा, सुद्धा मग हे ते कुणाला नव्हतं. सोसवत नव्हतं नाही, आधीच्या नाही, काळात. नाही, ते चाललं. मुलगी ही दबूनच राहिली पाहिजे, अच्छा. असा समाज होता, नाही का. मुलींना म्हणजे एवढं किंमत दिली जात नव्हती. अच्छा. थोडक्यात की नाहीच, मुलगी ही आपण सांगू तसंच राहिली पाहिजे, आपण सांगू तसंच केलं गेलं पाहिजे. अच्छा. आता एक साधं छोटंसं किरकोळ उदाहरण आहे. मी ऑफिसमध्ये जात होती, तर हां. मी अशी टिकली लावून जात होती. बरं. तर माझी सासू म्हणे, बाई आपल्याकडे टिकली तर नाही चालत म्हणे, तुला कुक्कू लावावं लागेल. अच्छा. हां? बापरे. हां, म्हणजे ओके. कुक्कू लावावं हो, लागेल. हो, हो. म्हटलं, बघा आत्या, म्हटलं मी दिवसभर बाहेर जाते, मी ते कुंकू लावून मला चालणार नाहीये, कारण उन्हाळा आहे, कधी पावसाळा आहे, ती टिकली माझ्या ती माखून जाईल ना कुंकू. हां, मी ती खाली पसरून जाणार. बरोबर. मी ते मला बरं नाही वाटणार, हो. ते चांगलं वाटेल का म्हटलं. मग त्यांना जरा असं समजून सांगितलं, हा बाई म्हणे टिकली, मग ते बरोबर आहे म्हणे, टिकलीच होते. म्हणजे असं समजावून सांगितल्यानंतर त्यांना सुद्धा कळतं. अशी गंमत आहे. आणि त्यांना कसं असतं खेड्यागावामध्ये, मी एक ऑब्झर्व केलेलं आहे की मी गेली ना की आधी कुणाच्या सिनियर लोकांच्या पटापट पाया पडते. ओके. हा एक तुम्ही केलं काम की अरे अर्धी लढाई जिंकली. अर्धी लढाई तिथे जिंकली. बापरे बापरे, एवढी शिकलेली सून आहे तरी पण पाया पडते, एवढी नोकरी करते तरी पाया पडते, किती छान संस्कारी छान आहे. तुम्ही पण म्हणजे स्ट्रॅटेजी घेऊन चालायचं त्यावेळेस. नाही, तसं आपण त्यांची पण नाळ ओळखायची की यांना काय आवडतंय, तशा पद्धतीने आपण चालायचं. ते करावंच लागतं तसं. ओके. तसं करावंच लागणार, कारण त्यांच्या बरोबर चालायचंय म्हणजे मग त्यांच्या पद्धतीने ते. पण आता काकू, तुम्हाला असं वाटतं का की मुलीची जी जात आहे तिच्याबरोबरचा हा जो तुमचा संघर्ष होता, तो आता काही प्रमाणात बदललाय का पूर्ण प्रमाणात बदललाय असं वाटतं? नाही, पूर्णपणे नाही बदलणार तो, अजून तरी नाही बदलणार. अच्छा. कारण तशी सगळ्या लेडीजची, मी लेडीजला नावं ठेवत नाही, बरोबर, पण स्वभाव परत्वे ते असतं की आता मी जशी म्हणेल की आता मला माहिती आहे की मी नोकरी केलेली आहे, सगळ्या कशा नोकरी करणाऱ्या नसतात ना. बरोबर. ज्या याच्यातनं गेलेल्या आहेत नोकरी करून, की कसं स्ट्रगल करावं लागतं मुलांसाठी, दिवस उजाडल्यापासून धाव करावी लागते, मुलांना सांभाळणं, मुलांचा अभ्यास घेणं, बाकी अदर ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांच्या, त्या सगळ्या सांभाळून नोकरी करायची, घरही सांभाळायचं, घरातल्या व्यक्तींच्या मर्जी सांभाळायच्या. बरोबर. ते जरा जिकरीचं होऊन जातं.
हे सर्व करता करता ॲटोमॅटिकच ती एक लेडीज परिपक्व होऊन जाते बरोबर. नोकरी करणारी, की नाही हे मी उपभोगलंय, मी भोगलंय, हे सगळं भोगलेलं आहे, हे आता ह्या मुलीने नको भोगायला. अच्छा. हे नको भोगायला, कशाला भोगायचं. मग मी तर म्हणते, मी पण माझ्या मुलाला सांगत असते, बाबा रे सून येईल तिच्या बरोबरीने काम करायचं. ठीक आहे, माझ्या नवऱ्याने नाही केलं ना, नाही केलं, त्यांचे संस्कार त्यांच्या आईकडे, त्यांच्या आईने संस्कार केले नाही किंवा त्या पद्धतीचे संस्कारच नव्हतेच तेव्हा, नव्हतेच की माणसांनी किचनमध्ये काम करावं, बरोबर, ही रूढीच नव्हती. पण मग मी तुला सांगते की तुला हे काम करावंच लागेल. मी सुनेलाच सांगेल, बाई तू त्याच्याकडनं हे काम करून घे, अर्धा काम दोघांनी वाटून करायचंय, तर संसार चालणार आहे. बरोबर आहे की? बरोबर. आता तुमच्या मुलींचे मिस्टर्स काम करतात? अगदी अगदी खूप खूप. आता ते मोठे जावई आहेत माझे, मला 2 मुली आहेत. तो मोठा जावई आहे तोही बऱ्यापैकी किचनमध्ये थोडा पसारा घालून ठेवतात. अच्छा. पण बऱ्यापैकी मदत करतात की हे कर ते कर असं म्हटलं की ते बऱ्यापैकी मदत करतात, तिला पुष्कळ सपोर्ट करतात. म्हणजे पसारा घालणं हे इंटेन्शन नसतं, पण ते आवरता होऊन जातो. ते मग थोडेसे कांदा कापायला लावलं की ते टप्पल तिथेच ठेवून देणार, हे त्यांना एवढं हे नसतं जेंट्सला. पण त्यांची हुरहुरी आहे की मी करणार, मी करून देतो ना तुला, कांदा कापून देतो, ठीक आहे तुला कांदा कापायचा कापून देतो, मग भाजी चिरायची आहे का मी चिरून देतो. इव्हन माझे दुसरे जे आहेत USA मधले, अच्छा, ते मुलीला संध्याकाळी यायला उशीर होतो माझ्या. तिला आठवड्यातनं 3दा जावं लागतं ऑफिसला. तिला यायला उशीर होतो, बऱ्यापैकी उशीर होतो, 8-8:30 होऊन जातात येता करता. अच्छा. तर ते करून ठेवतात स्वयंपाक तिच्यासाठी त्या दिवशी. ओके. आणि करावंच. मी म्हणत नाही फक्त जावयाने करायला पाहिजे, माझ्या मुलांनी पण करायला पाहिजे. मुलांनी पण करायला पाहिजे, ती पण अपेक्षा मी करेल. बरोबर, ठीक आहे. आता हा लाडोबा करत नाहीये, मी त्याला सांगेल करायला, किंवा मग सून आली की बरोबर ती करून घे. पण आईपणाच्या आधी ना काकू, मला तुमचा आधीचा संघर्ष ऐकायला आवडेल की तुमचा आणि काकांचा आधीचा संघर्ष कसा होता. ऑफकोर्स लग्नाच्या आधी तर तुमच्या स्वतःच्या एकटीचाच असेल, त्याच्यानंतर जसं आपण मगाशी बोलत होतो की लग्नानंतर तुमचा संघर्ष थोडासा वाढला, तर ते सांगा ना काय आहे ते नक्की. तर कसं होतं, माझ्या माहेरी बऱ्यापैकी परिस्थिती होतीच. बरोबर. पण मग मी एका दृष्टीने कसं असतं, सगळंच काही मिळत नाही. कुठेतरी तुम्हाला लग्न म्हणजे ॲडजस्टमेंटच असते ही एक प्रकारे, तुम्हाला ॲडजस्टमेंटच करावी लागते. आणि त्या पिरियडमध्ये फार काही अशी वडील नसल्यामुळे चॉईसही नव्हती. बरोबर. की आग्रह कोणाकडे करणार. बरोबर. सगळेच भावंडे लहान वगैरे, तर आपण आग्रह करू नाही शकत त्या पिरियडमध्ये. मग काकांनी पाहिलं होतं, मग मीच त्याला संमती दिली की काका ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही होकार सांगून द्या त्यांना. तुमची आई हाऊसवाईफ की काही काम? नाही, हाऊसवाईफच होती आई. पण माझी आई तेव्हा पण 7वी शिकलेली होती. अच्छा. म्हणजे त्या पिरियडमध्ये टीचर म्हणून ती लागू शकत होती. लागली म्हणजे टीचर म्हणून तिला इव्हन कॉल पण आलेले होते. पण माझ्या आजोबांनी म्हणजे तिच्या सासऱ्यांनी नाही म्हणे पाठवलं. आता ती पिढी तर अजूनच वेगळी होती, त्याच्यामुळं मग आईला पण नाही त्यांनी पाठवलं. आई माझी हाऊसवाईफच होती, पण शिकलेली होती. म्हणजे तुमच्या घरामध्ये शिक्षणाचा वावर होता? बऱ्यापैकी सगळे आहेत, सेटल आहेत सगळे. शिक्षण जरी नसेल तरी वेल सेटल आहेत सगळे. बिझनेस तिकडे बहुतेक बिझनेसवाले लोक आहेत माझ्याकडे माहेरी, आणि इकडे जरा सासरी आहेत, काही शेतकरी आहेत, त्याच्यामध्ये काही नोकरी करणारे पण आहेत. तर मग ते इथे आल्यानंतर माझं वातावरण एकदम वेगळं झालं. अच्छा. म्हणजे मी कॉलेजमधनं डायरेक्टच. तुम्ही काकू घरी सांगितलं नव्हतं लग्नानंतर की तुम्ही जॉब करत नाही, ती स्टोरी काय? जॉब करत नाही असं मी सांगितलेलं. पण तुम्हाला जॉब होता? जॉब होता, मला जॉब होता, कारण आम्ही सांगतच नव्हतो, लग्न जमतच नव्हतं. कारण कोणी ऍक्सेप्टच करायला तयार नव्हतं की लग्न, मुलगी नोकरी करते म्हटल्यावर. मग तरी ह्यांना बाहेरून कळालं. मग
अच्छा, माझे मामा पण तुमच्या एक मिस्टरांना इंजिनियर कळालं. आहेत. हा, बरं. माझे मामा पण एक इंजिनियर आहेत अच्छा. त्यांच्याबरोबर. आणि हे ते एक चुलत मामा माझे त्यांचे मित्रही होते, ते अच्छा, मित्रही होते. मग अजून त्यांनी लग्न सांगितलं- झालेलं नाहीये कोणाचं? तुमचं आणि मिस्टरांचं लग्न अजून झालेलं नाहीये काय? हा. झाल्यानंतर पण त्यांना माहित नव्हतं? नाही तुमच्या झाल्यावर मिस्टरांना? म्हणजे आमचं एंगेजमेंट झाल्यानंतर मग त्यांना अच्छा, कळालं एंगेजमेंट नंतर की कळालं. नोकरी ओके. करतेय म्हणून. अच्छा. आणि मग त्यांच्या घरच्यांना पण माहिती झालं. मग त्यांनाही आनंद झाला बर. की आहे बयाला हातभार लावणारी आहे. कारण परिस्थिती जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा अतिशय बिकटीची परिस्थिती होती. शेतामध्ये पाणी नव्हतं, अच्छा. अजिबात पाणी नव्हतं. वरच्या पाण्यावर चालू होतं, पाटाला पाणी नव्हतं. कधीतरी 15-20 दिवसातून एकदा तुम्हाला पाटाचं पाणी मिळायचं. बरोबर. तोपर्यंत पीक जळालेलं असायचं. अच्छा. कंडिशन फार खराब होती. मग नंतर थोडंसं मिस्टरांनी पण माझ्या भरपूर कष्ट केलेले आहेत, भरपूर. फक्त तो नोकरीवरच डिपेंड राहिले नाही ते. अच्छा. मग एखाद्या कोणाचा तरी भागीदार म्हणून भागीदारीमध्ये मध्ये असं बिझनेसमध्ये वगैरे, बिझनेसमध्ये म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लाईनमध्ये. पण मग तू आणि मी आपण अर्ध काम करू, मग काम करू. तू अर्धे पैसे टाक, मी अर्धे पैसे टाकते, काही इन्कम होईल तू दोघांचा, आपण असं करून त्यांनी कामं केलेली. त्यांनी पण भरपूर कष्ट केलेले, खूप कष्ट केले. आणि ते तर आलेच वरती, आम्ही तर आलोच वरती. आमच्याबरोबर सगळ्या भावांना घेऊन ते वर आलेले. अच्छा. सर्वांचं बघितलं त्यांनी, हे फक्त आम्ही आमचंच बघितलं अशातला भाग नाही. सर्वांना घेऊन ते वर आलेले आहेत. अच्छा. म्हणजे भावंड तुमच्या मिस्टरांचे त्यांच्यापेक्षा लहान? त्यांच्या 2 अजून लहान आहेत. यांचे म्हणजे सगळ्यात मोठे तुमचे मिस्टरच? नाही, अजून 2 आहेत. ते घरी एक जण आहे ना, ते शेती करतात. बरं. 2 नंबरचे आहेत, ते टेलिफोनमध्ये होते. अच्छा. टेलिफोनमध्ये सुरुवातीला ते वायरमन म्हणून लागले, पण ते पण नंतर डेप्युटी इंजिनियर म्हणून रिटायर झाले ते पण. अच्छा. प्रमोशन घेत. हां, फॅमिली त्यांची तशी सोबर आहे, फार सोबर आहे. ओके. हो, ते एक आहे. म्हणजे असं नाही की आमचे कोणाचे भांडणं आहेत. 5 भावंड आहेत, एक बहीण आहे त्यांची. तर खूप छान रिलेशन आहेत. म्हणजे आमचं कधी मला आठवत नाही की आमचे भांडणं, यांच्या भावांमध्ये भांडणं झालेली आहेत प्रॉपर्टीवरनं म्हणा किंवा कशावरनं म्हणा. अजिबात नाही. कोणाचं भांडण आहे कशावरनं झालेलं आहे, अजिबात नाही. नथिंग. कशावरनं भांडणं नाही. आणि इतके रिस्पेक्ट देणारे लोक आहेत हे. ओके. सगळ्यांना म्हणजे मला अजून आठवत नाही की मला कोणी असं टाकून बोलले किंवा अतिशय रिस्पेक्टफुली वागणूक आहे. अच्छा. अतिशय सोबर आहे. आता ह्यामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये असताना म्हणजे शिक्षणापर्यंत असताना एक स्त्री म्हणून लग्नानंतर एक स्त्री कशी चेंज झाली आणि तुम्ही घरात असतानापर्यंतची स्त्री कशी होती आणि ती कशी चेंज झाली लग्नानंतर? तुमचं काहीतरी स्त्रीतत्वाचं विश्व बदललं असेल ना? हां, मग खूपच चेंजेस होतात हो लग्नानंतर. खूप कसं असतं, कॉलेज लाईफ असतं. बरोबर. तोपर्यंत मी कॉलेजलाच जात होते आणि नुकतीच मी 1-2 महिने झाले नोकरीला लागले होते. 2च महिने झाले होते. लागलीच माझं लग्न झालं. अच्छा. आता लग्न झाल्यानंतर तुम्ही त्या कॉलेज लाईफमध्ये वेगळ्याच धुंदीत असतात कॉलेजमध्ये, आणि एकदम सडनली तुम्ही एकदम खटल्यामध्ये जाताय. तर ते आणि एवढं खटलं, मोठं खटलं वगैरे असं बघण्याची सवय नसते, एवढ्या कामाची सवय नाही. बरोबर. तर मग ते थोडंसं स्ट्रगलच करावं लागतं. शाळेत आणि कॉलेजमध्ये कशा होतात तुम्ही? नाही, कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये मी पण स्पोर्ट्स खेळलेली आहे. हां. अच्छा. मी बघा डान्समध्ये असायची, मी पण गाण्यामध्ये असायची. फार काही खूप गाणे वगैरे व्हायचे नाही आमचे. झाले तर काहीतरी भक्तिसंगीत वगैरे असायचे, टाळ वाजवणे वगैरे, असं काहीतरी मृदुंग वाजवणे, असला काहीतरी प्रकार छोटा छोटा राहायचा. पण त्याच्यात ते नाटकही व्हायचे, त्या नाटकात मी भाग घ्यायचे. स्पोर्ट्समध्ये पण मी असायचेच. रनिंगमध्ये माझा नंबर असायचा, फास्ट सायकलिंगमध्ये असायचा, स्लो सायकलिंग. म्हणजे मी माझं जे रक्तातलं गट आहे ते माझ्या मुलींमध्ये आलेलं आहे. मी त्याच विषयाकडे येणार होतो की जे तुमचे बाळगुण म्हणतात, जे म्हणतात की हे सगळं कुठून आलं, तर हे आईकडूनच ट्रान्सफर झालंय. बरोबर. मी पण स्पोर्ट्समध्ये होतेच. छान. सगळ्या म्हणजे माझी पण ऍक्टिव्हिटी असायचीच. म्हणजे अच्छा, असायचीच. फार अभ्यासात हुशार होते नाही.
बरं. अभ्यासात नव्हते पण ऑलराऊंडर, सगळ्या हा. गोष्टींना थोडा थोडा टच करून हो, सगळ्या हो. गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व असायचो. सगळ्या बरोबर, सगळ्या बरोबर. गोष्टींमध्ये. आता लग्नानंतर मग तुम्हाला पहिली मुलगी झाली, हम्म. तर त्यावेळेस तुमचे विचार काय होते? हां, कसं असतं, मुलगी झाली की थोडंसं माझ्या मते, सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतोय, हो. माझ्या मते खूप लवकरच मुलगी झाली हो, तुमच्या मला घरात, है ना? लगेच वर्षाच्या आतच, म्हणजे पहिल्या आमच्या वाढदिवसाला मुलगी हजर होती. हो, अच्छा. म्हणजे तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस तिच्या समोरच साजरा झालाय. तिच्यासमोर साजरा झाला. वा, छान. हां, तर तोपर्यंतही काही असं विशेष वाटत नव्हतं. पूर्वी कसं राहायचं, ऑफिसमध्ये सुद्धा आहे ना, मी नाशिक रोडला होते ते राहायला आम्ही, अच्छा. आणि मग नाशिक रोडून मला नाशिकला जावं लागायचं. बर. तर पूर्वी कॉलेजमध्ये सुद्धा माझ्याकडे लुना होती. तेव्हा बरं. कोणाकडेच व्हेकल नव्हतं. अच्छा. तेव्हा माझ्या वडिलांनी मला लुना घेऊन दिली होती, एक लुना. तेव्हा ओके. M80 आणि लुना अच्छा. हे दोनच गाड्या होत्या, छोट्या गाड्या. ओके. हां, आणि तेव्हा माझ्या वडिलांनी मला लुना शिकवली होती आणि मी कॉलेजमध्ये घेऊन जायचे. आता कॉलेजमध्ये मुली सगळ्या सायकलवर काही यायच्या, हां. काही श्रीमंताच्या होत्या, त्यांना गाड्यांमध्ये सोडवलं जायचं. अच्छा. मीच अशी एकटी होती की लुनावर येत होती. म्हणजे मी चुकत नाहीये जर तुम्ही सैराटच्या आरची होत्या. तर आणि ऑफिसमध्ये पण माझीच गाडी पहिली आली. बापरे. तुम्ही काकू त्या काळात तुम्ही टू व्हीलर चालवली हीच मोठी गोष्ट आहे. हा, ते माझ्या वडिलांनी शिकवली ना मला. वडिलांनी शिकवली होती बरोबर. की नाही, तुला सगळं आलं पाहिजे. माझे वडील, आता पूर्वी कसं बँकेमध्ये हे ऑनलाईन वगैरे तर हे आत्ता झालं. बरोबर. पूर्वी बँकेमध्ये पण जाऊन उभं राहावं लागायचं. तुम्हाला लाईट बिलं भरायची आहे, ते जाऊन उभं राहावं लागायचं. अच्छा. तुम्हाला घरपट्टी भरायची आहे, तिथं पण लाईनमध्ये जाऊन उभं राहायचं. अच्छा. ऑनलाईन काहीच नव्हतं ना, त्या लाईनीतच जाऊन उभं राहावं लागायचं. बरोबर. ते सर्व कामं मी केलेली आहे. अच्छा. म्हणजे तुमचे टेलिफोन बिल पण भरायचं ना, मी लाईनीमध्ये जाऊन उभी राहिलेली आहे. म्हणजे तुमचे वडील भावंडांसोबत तुम्हालाही हे सगळे कामं सांगायचे? नाही, वडिलांच्या घरी नाही, इकडे आल्यावर. अच्छा, इकडे आल्यावर सुद्धा? हो, इकडे आल्यावर पण अच्छा. केलेली ते कामं. ओके. कारण कसं मिस्टरांचं फील्ड वर्क होतं, बरोबर. ते सकाळीच लवकर निघून जायचे. हां. ही जी जबाबदारी होती ह्या मुलांची सर्व करणं, अच्छा. सर्व सांभाळून मला करावं लागायचं, सर्व अच्छा. नोकरी सुद्धा. म्हणजे तुमच्या सासऱ्यांनी सुद्धा तुमच्यावरती खूप असा विश्वास ठेवून सगळे कामं नाही, ते गावाकडेच राहायचे क्वचित. अच्छा. क्वचित तसे क्वचितच यायचे. यायचे. त्यांना शहरात आवडलंच नाही. अच्छा. ते गावाकडचे, छान गावावर शेतामध्ये फिरणारे, पारावर जाऊन गप्पा मारणारे, अच्छा. असं त्यांचं विश्वास वेगळं होतं. तर त्यांना आले तरी 2-4 दिवस राहणार, निघून जाणार. पण काकू, मी हा प्रश्न तुम्हाला एवढ्यासाठी विचारला की आधीच्या काळात कसं होतं की मुलगी झाली तर 80-90% लोक जे आहेत ते थोडेसे नाराज व्हायचे. अगदी बरोबर आहे. तर मग त्या प्रसंगातून मी तुम्हाला विचारतोय की तुमच्या घरामध्ये कसं वातावरण होतं पहिल्या मुलीचं? हां, पहिली झाली तेव्हा काही एवढं कोणाला काही वाटलं नाही. अच्छा. आनंद, म्हणजे पहिली बेटी धनाची पेटी असते म्हणतात, मुलगी पाहिजेच. बरं. तर कोणाची नाराजगी नव्हती? नाही, पहिल्यांदा नाही. पण जेव्हा दुसरी झाली मला मुलगी, तेव्हा मात्र मग थोडंसं रुसले. सगळे रुसले म्हणण्यापेक्षा बोलण्याची टोनिंग जी गावाकडे होती ती जरा वेगळी होती. कारण आपण तिथे गेल्यानंतर का ग तुला काय मुलं बाळ आहे असंच विचारतात आधी खेड्यांमध्ये. बरोबर. तुला मुलं बाळ काय ग बाई, काय लेकरं आहे तुला, असं विचारण्याची पद्धत आहे. मग आपण सांगितलं की मला 2 मुली आहेत. त्यांची बोलण्याची काय 2 पोरीच आहे. म्हणजे ही जी टोनिंग होती ती विचित्र वाटायची थोडीशी. म्हणजे खेड्यामध्ये अजूनही आहे आणि आपल्या घरचे स्वतःला काय वाटतंय हे देतात सोडून 4 लोक काय बोलतील याचंच खूप टेन्शन असतं आपल्या घराकडे. तेच एक टेन्शन असतं. बरोबर. ते 4 लोक कोणी आजपर्यंत कळाले नाही, ते काय आपल्याला कधी जेवायला वाढून देणार नाही. बरोबर. काही संबंध येत नाही खरं तर. पण त्यांचं इतकं बर्डन का घेतात मला अजून नाही कळालेलं. बरोबर. टेन्शन नाही. एक व्यक्ती बोलत नाही ना, ती एक व्यक्ती बोलत नाही. खेड्यामध्ये संपर्कात आपण गेलं की ते त्रासदायक होतात. ते बोलणे जे आहे ते त्रासदायक होतात. म्हणजे
आपले घरचे बोलतात अशातला भाग नाही, अच्छा. बाहेरचे लोक. आणि खेड्यामध्ये आहे अजूनही आहे. बरेच लोक तुमच्या सासरी मानणारे असेल, हा, म्हणजे तो जर सासरी असो माहेरी खेड्यामध्ये, असो, पण खेड्यात हे असतं. खेड्यामध्ये असतोच. बरोबर. मला वंशाला दिवा पाहिजे बाई, वंशाला एखादा दिवा पाहिजे असं. बरोबर. हा. आता तुम्हाला 2 मुली झाल्या काकू, अंतर किती होतं दोघांमध्ये? हां, आता कसं होतं, मला सांभाळायलाच कोणी नव्हतं. माझी सासू यायची, नाही असं नाही. अच्छा. पण काय व्हायचं, तिकडे पण शेती वगैरे होती. मग ती शेती वगैरे सांभाळण्यासाठी म्हणा, सगळे माझे सासरे पण होते. मग ते तिथे सगळं बघण्यासाठी माझ्या सासूला लवकर जावं लागायचं. अच्छा. त्या 6 महिने कशा तरी जेमतेम माझ्याकडून 6 ते 7 महिने काढून द्यायच्या माझ्या. अच्छा. आणि मग तिथून माझी मग 7व्या महिन्यापासून माझी कसरत चालू होऊन जायची, की मग ते मूल पाळणाघरात नेऊन सोडणे. बापरे. हां. अच्छा. मग ते मूल नुसतं सोडायचं नाही ना हो, त्याच्याबरोबर त्याचे असा आता ड्रेस आहे, हो. त्याचं खाऊ आहे, बरोबर. त्याला खाता येईल असा खाऊ न्यायचा बनवून. बरोबर. ते डबे भरून न्यायचे 17. हा नाही खाल्लं तर हे खाईल, हे नाही खाल्लं तर हे खाईल. तुम्ही नाशिकला कधी शिफ्ट झाले, म्हणजे ज्यावेळेस तुमच्या लग्नाच्या किती दिवसानंतर? नाही, लग्न होऊनच खरं मी नाशिक रोडलाच आम्ही शिफ्ट झालो, कारण यांचा मोठा भाऊ होता. बर. म्हणजे 4 भाऊ इथे राहत होते. अच्छा. 2 भाऊ लहान आणि हे आणि यांचा एक मोठा भाऊ. अच्छा. असे 4 जण इथेच राहत होते. आणि सासू सासरे गावाकडे? सासू सासरे. अच्छा. सासू सासरे ते अधूनमधून यायचे फक्त अच्छा. असं. आणि 2 लहानही होते, 2 अच्छा. लहान भाऊ होते त्यांचे. ते शिक्षणासाठी इथेच होते. बर. काकू, तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीला जास्त प्राधान्य देता की मोठी पाहिजे फॅमिली, की असे 5-6 जण मिळून पाहिजे, जॉईंट फॅमिली पाहिजे, त्याला प्राधान्य देता? कसं बघता जॉईंट तुम्ही? फॅमिली पाहिजे, त्याच्यामध्ये सासू सासरे पाहिजे. बरं. कारण त्यांची अटॅचमेंट वेगळी असते. नातवंडांबरोबर जी अटॅचमेंट असते ना, त्यांची ती वेगळीच असते. सासू सासरे असले म्हणजे मुलं बाळ, तुमचे संस्कार वेगळे दिले जातात, मुलाबाळांना सांभाळलं जातं छानपैकी. ते त्यांच्या मुलाचा मूल असतं ते. त्याच्यापेक्षा जास्त जीव लावतात. ते ऑटोमॅटिक फार जीव लावतात. ते मी म्हणते दुसरं कोणी असो नसो, सासू सासरे तर जरूर असावे. जेव्हा माणूस नोकरी करतो ना, तेव्हा घरामध्ये सासू सासरे असावे. बरोबर. आता आमचं बॅड लक, आमची सासू लवकर गेली आणि सासरे पण लवकर गेले. सासूबाई आमच्या 2 नंबरची मुलगी झाली माझी, आणि ती एक 5 महिन्याची असतानाच माझ्या सासूला ब्रेन ट्यूमर झाला आणि त्या गेल्या. अगदी चांगल्या स्थितीत असताना त्या गेल्या. आणि सासरे बुवा? सासरे ते अटॅकने गेले. दुसऱ्या काळात का? नाही, त्याच्यानंतर गेले ते. अच्छा. पण अटॅकने गेले ते, दुसरा अटॅक आला. हे खरं तर बघायला गेलं तर तुम्ही म्हणतायत की सासू सासरे असायला पाहिजे. ह्या तुमच्या काळातील, त्यांच्या आधीच्या काळातील विचार म्हणावे किंवा तुमची मानसिकता म्हणावी. पण आज मुली बघतो आपण की सासू सासरे नको, कोणीच नको, आपली एक न्यूक्लिअर फॅमिली घेऊन बाहेर पडावं. म्हणजे ही काय, म्हणजे ही आताची काय पद्धत झाली आहे? नाही, ते तर मग मी ते चुकीचंच म्हणेल. ते जे या मुली विचार करतात आहे ना, त्या मग खूप असा पायाजवळचा विचार करतात. त्या पुढचा विचार करत नाही ना. मग ह्याच्यामध्ये हा पुढचा विचार नाही आहे त्यांना. जे सासू सासरे करणार आहेत ते कोणी करणार नाही आहे. बरोबर. हा त्या विचारच करायला तयार नाही. तुम्ही फक्त तिरस्कार आहे आताच्या कंडिशनमध्ये. पती, आपला पती, आपलं मूल नाही, हे बरोबरच नाही आहे. समाजामध्ये आपणही आज ना उद्या सासू सासरे होणारच आहोत. बरोबर. आणि त्यावेळेस जर तुमच्या मुलांपासून आपण दूर केलं तर ते नाही, चुकीचंच आहे. हे आई वडील तर तुम्हाला पाहिजेच पाहिजे, ते सांभाळलेच पाहिजे, ते घरात पाहिजेच. बरोबर. ह्या विचारांची मी आहे. बरोबर. आता माझ्या मोठ्या मुलीच्या घरात पण जॉईंट फॅमिली, त्यांची फॅमिली एकत्रच आहे. अच्छा. पण तिला तसा काही प्रॉब्लेम नाहीच आहे. इथे जशी आई आहे तिथे दुसरी आई, ती फक्त सासरची आई झाली, फक्त मी माहेरची आई. फक्त एवढाच फरक आहे. तिला तेवढाच फ्रीडम आहे. कारण त्या पण सर्व्हिस करत होत्या, त्या पण रिटायर झालेल्या. त्यांना पण त्याची जाण आहे. बरोबर. त्यांनी तर म्हणते माझ्यापेक्षा सोबर आहेत. इतक्या सुंदर तिच्या सासूबाई आहे.
अच्छा. चला आता वळूया आपण तुमच्या मुलीकडे, कारण हा आजचा एपिसोडच आपण त्याच्यासाठी करतोय की तुम्ही आई असून सुद्धा, संघर्ष करून सुद्धा मुलीला तुम्ही काय पाठबळ दिलं एवढं, की तुम्ही तिच्या पंखांमध्ये असं काय बळ दिलं की ती जॉब करून, तिने आधी जॉब केला, त्याच्यानंतरून तिने बिझनेस केला, बिझनेसमध्ये पण तिने छान नाव कमवलं आणि आजही ती तिचा बिझनेस वाढवत आहे. तर हे सगळं कसं काय घडवून आणलं तुम्ही? हां, घडवून आणलं म्हणजे कसं असतं, त्याला घरातलं वातावरण पण बरोबर. जेव्हा आम्ही सर्व्हिस करत होतो, आमच्या दोघांची धावपळ, बरोबर. कारण आम्ही तिकडे थांबतच नव्हतो ना. बरोबर. सकाळी उठल्यापासून काम 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 चालू होतं. मिस्टर पण त्यांची पण धावपळ बरोबर. असायची. ते जे स्ट्रगल तिने बघितलेलं आहे सर्व, अच्छा. तर ती ॲटोमॅटिक तिच्यावर पण 2 लहान भावंडांची जबाबदारी आली. बरोबर. त्यानंतर मला 2 मुलं झालेली तिच्यानंतर. मग ती ॲटोमॅटिक ती पण थोड्याशा आईच्या रूपात ती पण गेली. तेव्हापासूनच हां, तेव्हा असं पण म्हणतात तिला- पण आपल्याकडे की हां. मोठी मुलगी म्हणजे आपली दुसरी आईच आईच असते. असते. तर मग ती ॲटोमॅटिक तेवढं तिला तो समज आला अच्छा. की आपले 2 लहान भावंड पण आहे. मग ती ॲटोमॅटिक तेवढी समजदार झाली अच्छा. अशा त्या वातावरणामुळं. बरोबर. ॲटोमॅटिक तिच्यावरही काम पडत होतं, हां. करायची ती. मी तसं फार काही काम देतच नव्हते. अच्छा. मुली आहे, मुलींनी आधी शिक्षण करावं. बरोबर. मला झाली धावपळ तर मी करत, बरोबर. मला झाला त्रास तर मी करेल. मला जेवढं शक्य आहे बरोबर. तेवढं मी माझा सपोर्ट त्यांना देत होते, प्रोत्साहन देत होते की नाही, तुम्ही शिकलं पाहिजे. मुलींना पुढे जाऊन काय वाढून ठेवलेलं आहे, तुम्हाला काय प्रसंगातनं जावं लागणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कोणालाच माहिती नाही. बरोबर. मग मुलींनी कुठे मागे राहिलं नाही पाहिजे. कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची तिला तयारी पाहिजे. बरोबर. अशा याने मी मुलींना वाढवलं आहे अच्छा. की नाही, आज न उद्या तसं त्यांना समजावून सांगणं, त्यांना की कसं असतं, विश्वासात घेऊन त्यांना जर सांगितलं तुम्हाला की तुम्ही बाई अशा पद्धतीने स्वतःचं संरक्षण करा. आम्ही बंधन कधीच टाकलं नाही बरोबर. की बाई तू पोरगी आहेस हम्म. की तू मग असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, घरात लवकर आलं पाहिजे. नाही, बिंदास राहा, बिंदास राहा. तेवढी मग तू तेवढी तुझ्यात ताकद पण ठेव. अच्छा. काही झालं ना बरं. तर तेवढी स्वतःच्या रक्षणाची तयारी तुम्ही केली पाहिजे. बरोबर. तेवढं मुलींना शिकवलंच गेलं पाहिजे की असा प्रसंग येऊ शकतो, त्या प्रसंगातनं तू कसं बाहेर पडायचं आहे बरोबर. हे मुलींना हे नक्की सांगितलं पाहिजे प्रत्येकाने. बरोबर. सांगा समजवून. आज आपण जर तिला समजावून सांगितलं, तिला विश्वासात घेऊन जर सांगितलं ना, तर ती विश्वासात घेऊन आपल्यालाही सांगते सगळ्या गोष्टी. बरोबर. आपण जर तिला जर विश्वासात घेतलं, ती सांगते आपल्याला सर्व सगळं सांग. की आई असं झालंय आज, आई तसं झालंय आज. त्यातनं मार्ग निघतो. बरोबर. कुठल्याही गोष्टीतनं मार्ग काढला जातो. फक्त तेवढी जवळीक साधता आलं पाहिजे तेवढी आपल्याला. जवळीक आईला साधता आली पाहिजे. बरोबर. जवळीक, आई ही मैत्रीण, आई तर असतेच असते, पण ही मैत्रीण पण असते. बरोबर. आई ही मुलींची मैत्रीणच होते. बरोबर. आणि तशा वातावरणामध्ये मुलींना वाढवलं तर मला नाही वाटत काही अडचण येते मुलींना. काहीच अच्छा. नाही. इतक्या छानपैकी मुली वाढतात आणि असे सुंदर पंख लावून उडवून जातात छानपैकी. बरोबर. पुढचा प्रश्न विचारायच्या आधी मी मला सांगू इच्छितो काकू की मी हा प्रश्न का विचारतोय की आपल्या समाजात आजही असं समजलं जातं की मुलगी झाली म्हणजे हे परकधन आहे. हां हां. आजही आधीच्या काळात तर होतंच, पण आजही आहे काही काळांमध्ये. आहे. तर मग असं तुम्हाला कधी वाटलं का की चला मुली झाल्यात, जास्त पैसा ओतून यांना शिकवू नको या, किंवा एक सर्वसाधारण शिक्षण करून मग यांचं लग्न करूया, असं कधी मनात आलं होतं का? किंवा नाही. तुमच्या घरातून असं कधी कुणाकडून असा तुम्हाला संदेश, मेसेज कधी आला का की कशाला एवढा पैसा खर्च करायचा यांच्यासाठी? हां, नाही कसं आहे ना, मी पण स्वतंत्र विचारायची आहे. बर. माझ्या मिस्टरांनी पण मला काही अडवणूक केली नाही. ठीक आहे, तू म्हणते तसं. अच्छा. आधी ते मला म्हणाले मराठी मीडियमला टाकूयात, पण म्हटलं नाही, त्यांना जर तुम्हाला उच्च शिक्षण द्यायचं असेल तर त्यांना इंग्लिश मीडियममध्ये तुम्हाला घालावं लागेल. बरोबर. कारण आता थोडंसं कसं असतं, मराठी मीडियममधनं गेलेली व्यक्ती आणि बरोबर. इंग्लिश मीडियममधनं गेलेली व्यक्ती तेवढा फरक फरक पडतो. पडतोच. कारण मी माझ्यावरनं अनुभवलं की मराठी मीडियमला मी आहे तर मग
मी कशी चालते, बरोबर. मी कशी समाजात बोलू शकते, का इंग्लिश नाही बोलू शकत पाहिजे तसं. बरोबर. आणि सगळीकडे आता इंग्लिशच चालतं. हो. मग मी कधी असा विचार केला नाही. मी तर उलटं असं विचारत होते की नाही, ज्या मुली आहेत हुशार ना, मग यांना शिकवायचंच. बरोबर. शिकवायचं का म्हणून मुलं आणि मुलीमध्ये काय फरक आहे, का म्हणून तफावत करायची. बरोबर. तफावत करण्याची गरजच नाही ना. ते आपली लेकरं आपलेच आहेत. ते पण मुलगा काय मुलगा आणि मुलगी काय. मी तर बरोबर. म्हणते मुलीला डबल जबाबदारी येते. तिला पण पुढे जाऊन मातृत्व आहे, बरोबर. तिलाही पण पुढे जाऊन एक शिकवणच आहे. एक आई होणार आहे ती पण. मग ती जर आई होणार आहे, तिला तेवढी ताकद द्या. बरोबर. ताकद पाहिजे तिच्यामध्ये. तिला शैक्षणिक ताकद द्या, तुम्ही शारीरिक ताकद द्या, तिला मानसिक ताकद द्या. मुलींना गरज आहे ह्या सर्व गोष्टींची मुलांपेक्षाही. बरोबर. आणि मुली काही कमी नाही आहेत कुठेच. त्यांना जर तुम्ही पाठबळ दिलं ना, तर त्याही खूप छान म्हणजे सगळीकडे सक्सेस होतात. बरोबर. म्हणजे तुमच्या मुलीच्या सक्सेसमध्ये तुम्ही शिक्षणाला सर्वात मोठा ज्याला म्हणू शकतो आपण वाटा आहे शिक्षणाचा, तो शिक्षणाचा. मग कसं असतं, शिक्षणाबरोबर नुसतं शिक्षणच नाही. बरं. मग तुम्हाला स्पोर्ट्स करायचे आहे, बरं, मग तुम्हाला डान्स करायचा आहे, कधी त्यांना मुलांना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा असतो. पण मग त्याच्याबरोबर मग आईवडिलांचं पण प्रोत्साहन आवश्यक असतं ना. मुलाला नुसतं सांगून द्या हा घे भाग घे, असं होत नाही. त्यांच्याबरोबर तुम्हाला फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घ्यायचा आहे, कधी गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे, तुम्हाला कधी डान्समध्ये भाग घ्यायचा आहे, तर काही ड्रेस कोड असतात, कधी सॉक्स आणावे लागतात, कधी काही सामान आणावं लागतं. मग ही सर्व धावपळ आईला करावी लागते हो. बरोबर. मग तेवढं तुम्हाला भाग घेण्यासाठी मुलांना पण प्रोत्साहन द्यावं लागतं. अच्छा. की बाई तू याच्यात भाग घे, मी आहे, मी आणून देईन तुला सर्व गोष्टी, तू कर. बरोबर. हे सगळं सांगावं लागतं. नुसता भाग घेऊन चालत नाही. मग तिला त्या वेळोवेळी न्यावं लागतं त्या प्रॅक्टिससाठी. बरोबर. मग ती धावपळ मात्र आईला करावीच लागते. मग ह्याच्यासाठी आईच खंबीर पाहिजे असते. आईलाच लागते ते खंबीर व्हायला. छान होतं तुमचं जे प्रोत्साहन देण्याचं जे काम आहे ते. खरंच म्हणजे मुलांच्या सोबतीने तुम्ही मुलीला पण तेवढं प्राधान्य दिलं, हे वाकण्याजोगं आहे. छान. तर आता कॉलेज आणि स्कूलमध्ये असताना स्नेहल कशी होती, तुमची पहिली मुलगी कशी होती? ती अभ्यासातही हुशार होती. अच्छा. अभ्यासात तर होतीच होती. अच्छा. ती टीचरची फार आवडती असायची. बरं. कारण बघा, ती अभ्यासात होती, ती स्पोर्ट्समध्ये होती, ती इतर ॲक्टिव्हिटीमध्ये तुमचं फनफेअर असो, गाणं असो, डान्स असो, त्यात ती भाग घ्यायची. मग अशी मुलगी म्हटल्यानंतर आणि मॉनिटर तर असायची क्लास टीचर, म्हणजे क्लासमध्ये मॉनिटर असायची. अच्छा. तर मग ती सगळ्यांची आवडतीच होती. तिला म्हणजे ती तशी उत्साहाने भाग घ्यायची प्रत्येक गोष्टीमध्ये. अच्छा. आवडायचं तिला सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेणं वगैरे. आणि म्हणजे तिला कुठलंही काम तुम्ही सोपवल्यानंतर ती अतिशय सिरियसपणे, म्हणजे अशी चिकाटीने, जिद्दीने ते काम ते पूर्ण करणार. ती असं आहे की हे मला येत नाही ग, जागं मी करणार नाही, असं ती मुळीच म्हणणार नाही. तिला अभ्यासातही पण तिला आपण सांगितलं की आता बाई, म्हणजे तिचं थोडंसं सिनियर के जीला तिला टाकलं. ज्युनियर के जीला टाकलंच पाहिजे असं काही नव्हतं पूर्वी. आता आहे, नर्सरी आहे, सिनियर के जी आहे. 4 वर्षाच्या मुलाला सुद्धा तेव्हा काही तसं नव्हतं, तुमच्या इच्छेप्रमाणे. मग मी तिला डायरेक्ट सिनियरला टाकलं होतं, सिनियर के जीला टाकलं होतं. म्हणजे 6व्या वर्षी पहिल्यांदा तिला शाळेत टाकलं का 7व्या वर्षी? नाही, 5व्या वर्षी. ओके. सिनियर के जी. तर ते तिला मी एक गृहपाठ असायचा की बाई ABCD पानभर लिहून काढ. मग ती ABCD मग मी तिला सांगायची की बाई ही ABCD तू पानभर लिहून काढ, तर मी तुला खेळायला पाठवेल आता. आणि आता कसं असतं, तोपर्यंत मी माझं एक कामाचं टार्गेट ठेवायचं की मी एवढं काम करते आता, तोपर्यंत ही एक पेज लिहून काढेल बरं का, 1 तास तिला लागणार, हळूहळू हळूहळू काढेल. पण माझ्या अपेक्षापेक्षा 15 मिनिटं तिचं झालेलं असायचं. अच्छा. हे घे बघ लवकर, मला खेळायला जायचंय. आणि तिला असं नटणं, मुरडणं, असं खूप टिकली लावली आहे, बांगड्या घातल्या, साडी घातली आहे, असं फार काही तिला कधी आवडले नाही.
ओके. तिला काही आवडलंच नाही. तिने आपले शर्ट पॅन्ट घालावं, बांगडी बिंगडी क्वचितच घातलं तर, आपण आग्रह केला तर, टिकली बिकली लावली तर. बरं. पण ती फक्त आता लग्नांमध्ये वगैरे नटली थटली की अजूनही ती टिकली लावते फक्त, नाही तर ती टिकली लावतच नाही. अच्छा. म्हणजे ते प्रकार तिला शर्ट पॅन्ट घालणं हां. किंवा मग छोटासा स्कर्ट वगैरे घालणं असं हां. तिला आवडायचं. बरं. तिला ते मुलगी म्हणून असं राहिलीच नाही. म्हणजे तेही किस्से अजून आहेत आमच्या अच्छा. मळ्यातले काही. अच्छा, सांगा ना, आम्हाला आवडेल ऐकायला, आपल्या प्रेक्षकांनाही आवडेल. काय व्हायचं, सुरुवातीला एकत्र कुटुंब असल्यामुळे सासू सासरे घरी असायचे बरोबर. सुरुवातीलाच. तर मग ते तिला घेऊन आम्ही घरी जायचो. अच्छा. घरी गेल्यानंतर फार काही पाणी नव्हतं आमच्याकडे अच्छा. मळ्यामध्ये. पण मग ते कसं टाकी असते याची बांधलेली, अच्छा. पाण्याची टाकी, की गाई म्हशींना पाणी पिण्यासाठी टाकी बांधलेली असायची. बर. मग ही काय करायची, आजी कुठे बघून घ्यायची आम्ही हां. गेल्या गेल्या. आजी म्हणजे माझी सासूबाई. अच्छा. कुठे आहेत, कुठल्या साईडला आहे. मग आपला फ्रॉक काढून फेकायचा, हां. एकदाचा त्या टाकीत उतरायचं, धडा 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 त्याच्यात उड्या मारायच्या. मग त्याच्यात केवढालं शेवाळं, कारण पाणी नसायचं, हो. साचलेलं पाणी, बापरे. काडक्या पडलेल्या, काही पडलेलं. पण तिला ती भीती कधीच वाटली नाही, अच्छा. कधीच नाही. धड 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 त्याच्यात नाचायचं. मग ते पाणी सगळं खराब होऊन जायचं. हां. मग माझ्या सासूबाईंच्या लक्षात आलं कसला आवाज येतो किंवा काय उड्या मारते, काय आरडाओरडा करून उड्या मारायच्या त्याच्यामध्ये. मग ते शेवाळ आहे त्याच्यामध्ये, आपण पडतोय, कशाची तिला भीती नाही. मग ते सासूबाई काठी घेऊन आल्या की मग ही पळून जायची. म्हणजे डेअरिंग लहानपणापासूनच होते. एवढंसं होतं ते पट 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 पळून जायचं. किंवा मग पाटाचं पाणी यायचं. हां. कधीतरी आम्ही गेलेलो असलं की पाटाचं पाणी असायचं सोडलेलं. अच्छा. कधीतरी वार यायचा तो 15-20 दिवसातनं एकदा. बरोबर. मग त्या पाटाचं पाणी सोडलेलं असलं की आपली मस्त त्या पाटामध्ये पाय पसरून बसलेली असायची. अच्छा. धप्प पाणी अंगावर येतच आहे, ते चिखलात खेळतीच आहे. हां. म्हणजे मला गावाकडे जायचं, एक दिवसासाठी जरी मी गेले ना तर मला 4-5 फ्रॉक घेऊन जावं लागायचं, कारण ती दिवसभर मातीतच खेळलेली असायची. बापरे. असे तिचे उद्योग होते. म्हणजे भीती हा प्रकार नव्हताच तिला. आणि म्हणजे हिला निसर्ग पहिल्यापासूनच आवडतो. आवड, निसर्गाचं प्रेम निसर्गाची आवड पहिल्यापासूनच हो, आहे. हो, हो. पहिल्यापासून. बरोबर. आणि मग कॉलेजपर्यंत येता येता तिच्यामध्ये काय चेंजेस झालेत? चेंजेस तिने असे काही केलेच नाही. बरं. आहे ॲज इट इज, ती आहे तशीच आहे. अजूनही तशीच आहे. कारण तिच्यामध्ये चेंजेस होण्यासाठी तिला तसं वेगळं काही वातावरण तिला मिळालंच नाही ना. इकडे जसं वातावरण होतं बरोबर. तसंच तिकडे वातावरण आहे. अच्छा. तिला फरक काही करावाच लागला नाही तिच्या वागण्यात, अच्छा. राहण्यात, काहीच नाही. म्हणजे तिला पूर्ण फ्रीडम आहे तिथे. अच्छा. तिथे पण वेगळं असं काही करावंच नाही, पण कॉलेजपर्यंत येता येता ती थोडी आधी जशी जास्त डेअरिंगवाली होती थोडी कमी झाली, किंवा आधी कमी होती मग जास्त झाली, असं काही झालं का कॉलेजपर्यंत? नाही, तसं काही नाही. कॉलेजमध्ये तिने फार उद्योग केलेले आहेत ते सगळे. त्याच्यातही तिने डान्स केलेले आहेत. बरं. पण मग हे सगळे कामं करूनही म्हणजे डान्स करणं वगैरे हे अच्छा. सर्व कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणं वगैरे, तेव्हा त्याच्यातही तिने फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन घेतलेलं आहे. अच्छा. अच्छा, ही पूर्ण स्टोरी ऐकायला आवडेल मला. जसं आपण आधी बोलत होतो की तिला भरतनाट्यममध्ये सुद्धा आवड होती आणि त्याच्यामध्ये स्कॉलरशिप. बरोबर. कथक. काय तर ही झालं, कसं? ती 10वी पर्यंत ती कथ्थक खूप छान करत होती. बरं. तिला कथ्थक कॉम्पिटिशन होत्या, कथ्थकच्या कॉम्पिटिशन नेहमीच चालायच्या. तिला मग मुंबईला वगैरे घेऊन जाणं म्हणा असं. तर मग त्या कॉम्पिटिशनमध्ये, कथ्थक कॉम्पिटिशन म्हणजे ती स्कॉलरशिपचीच कॉम्पिटिशन होती. त्याच्यात तिला कथ्थक छान करायची ती. अच्छा. तर मग त्याच्यातही तिला स्कॉलरशिप मिळाली. स्कॉलरशिप अशी असते की तुम्हाला याची फी दिली जाते. तुम्ही जे क्लास लावतात ते रेखा गौडा म्हणून आहेत नाशिकला, त्यांच्याकडे ती क्लासला जायची. त्याची फी दिली जाते आणि एक बक्षीस म्हणून दरमहा तुम्हाला काहीतरी रक्कम दिली जाते. अच्छा. मग ही स्कॉलरशिप तुम्ही जोपर्यंत शिकता आहेत, जोपर्यंत तुम्ही शिकणार आहात तोपर्यंत ती दिली जाते सरकारकडनं. अच्छा. हो. ही स्टेट गव्हर्नमेंट कडून का सेंट्रल? सेंट्रलकडनं मिळते. सेंट्रलकडनं. म्हणजे म्हणजे युनिव्हर्सिटीपर्यंत शिकणं किंवा कॉलेजपर्यंत असं यातलं बंधन नव्हतं? नाही. तुम्ही मग तुम्ही त्या कलामध्ये तुम्ही कितीही परीक्षा द्या, बरं, कितीही क्लासेस करा, तोपर्यंत तुम्हाला ह्या स्कॉलरशिप मिळणार. अरे वा. असं होतं. आणि ती स्कॉलरशिप स्नेहलला मिळाली? तिला मिळाली. अच्छा. म्हणजे इतकं सुंदर ती डान्स करत होती कथ्थक. वा.
पण मग काय होतं, मग 12वीत गेल्यानंतर मग अभ्यासाचा पण लोड वाढतो. मग सारखं सारखं क्लासला घेऊन जाणं तेही आम्हाला परवडेना. अच्छा. सारखं क्लासला घेऊन जायचं, मग तिथे त्याच्यात वेळ रविवार शनिवार असा घालवणं. मग शेवटी माझे मिस्टर्स म्हणाले की नाही म्हणे, तू आता हे थांबव बर. आणि अभ्यासात लक्ष दे. अच्छा. आणि मग त्याच्यामुळे ती स्कॉलरशिप, मग जसं तुमचा क्लास बंद झाला तसं तसा मग ते खंड बंद पडला, मग होणार. स्कॉलरशिप पण बंद होती ती. अच्छा. असं झालं. म्हणजे त्याच्यात ती नक्कीच पारंगत झाली असती. अच्छा. हा. हे कितवीपर्यंत तिने हे सुरू ठेवलं? 10वी पर्यंत करत 10वी. होती ती. बरं. 10वी मध्ये गेल्यानंतर मग 10वीला आम्ही, स्टॉप केलं. स्टॉप केला विषय तो. अच्छा. कधी तिच्या मनात किंवा तुमच्या मनात असा प्रश्न आला नाही का की ही ह्या क्षेत्रात खूप छान म्हणजे हा, वाईट करते, वाटतं मला, कधीतरी वाटतं. तर हिचं काहीतरी करिअर झालं असतं त्या क्षेत्रात, असं अगदी वाटतं का? नक्की झालं असतं, कारण तिच्यात चिकाटी आणि जिद्द बर. एवढी आहे की ती करतेच करते. अच्छा. ती तडीच नेतेच. कुठलंही कार्य तिला आपण टाकलंय की हे करायचं आहे, तिच्या मनात आलं ते करणारच ती. पण हे तिला मनापासून आवडत होतं ना? अगदी अगदी मनापासून आवडत होतं. ती खंत तिलाही वाटते की असं कथ्थक वगैरे असं टीव्हीत वगैरे बघितलं की तिलाही पण आठवत असेल ते. वाईट वाटतं, वाईट वाटतं की आपण हे केलेलं आहे. तिने अजून केलं. थोडं- मग तिच्या मुलीला ती घेऊन जात होती काही दिवस. अच्छा. तिने तोही प्रयत्न केला, हां. पण तिची वेगळी. मुलगी पण फार वेगळी आहे की तिला पण फार 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 सारे क्लासेस लावून ठेवलेले. बरं. मग सगळं मॅनेज करणं एवढं कठीण होऊन जातं तिच्या मुलीचं. बरोबर. मग ती पण माझ्यासारखीच उठली की तिच्या मुलीला इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा, ह्या क्लासेस त्या अच्छा. क्लासेस. तिचं पण धावपळ चालू असते. माझ्यासारखी ती पण प्रयत्न करते मग. आपल्या मुलींनी पण कुठेतरी काहीतरी करावं. काहीतरी करावं. बरोबर आहे. काकू, एक प्रश्न विचारायचा होता की आता इतकं तुमच्या मुलीचा आपण म्हणू शकतो की ही इतकी पुढं जात होती, म्हणजे लहानपणापासून ते कॉलेजपर्यंत, पण एखादा असा क्षण असेल की तुम्हाला तुम्हाला वाटलं असेल की ही खरंच काहीतरी वेगळी आहे, किंवा आपण असं म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, पण तुमच्या मुलीचे खरंच पाय पाळण्यात दिसत आहेत, हे तुम्हाला कधी कळालं? मग सांगते ना तिला. मग तिला जो अभ्यास मी देत होते ना, ते लहानपणापासूनच कळालं होतं का तुम्हाला? पण एक स्पेसिफिक क्षण असेल की आता ती 5वीला गेली, 10वीला गेली किंवा 12वीला गेली की ही मल्टी टॅलेंटेड आहे किंवा जास्तच टॅलेंटेड आहे, असं कधी कळालं तुम्हाला? हां, तिचं कसं असतं, ती इतर वेळेस असा खूप टाइमपास करेल, खेळेल, अच्छा. मनात येईल तसं वागेल, छानपैकी कुठे पण फिरेल. बरं. पण तिची परीक्षा आली की ती मात्र मग कोणाचीही नसते. अच्छा. ती जे दरवाजा लावणार, मग तिला डिस्टर्ब करायचं नाही, तिने अभ्यासच करायचा. म्हणजे ती कोणाला येऊ देणार नाही. मी अभ्यास करते, मला डिस्टर्ब करायचा नाही. अच्छा. किंवा मग ती सरळ लायब्ररीत निघून जायची. बरं. मी आता लायब्ररीत चालले, म्हणजे अशी जिद्दीने ती करते. अच्छा. म्हणजे तिची एकाग्रता पहिल्यापासूनच चांगली होते. हे कधीपासून, म्हणजे कॉलेजला गेल्यानंतर की शाळेपासून? नाही, शाळेतही होती, सगळं करायचं, पण परीक्षा जवळ आल्यानंतर की मग ती स्पीड धरायची. मग हे आपल्याला टेन्शन येणार की बापरे, हिचं तर अजून काहीच झालेलं नाही, ही अभ्यास करणार आता हे. पण ती बरोबर मॅनेज करून घ्यायची. म्हणजे 10वी-12वीला पण सेम. अच्छा. म्हणजे वर्षभर काय करायचं? उधळणं, खेळणं, म्हणजे ते मुलांच्या ऍक्टिव्हिटीज तिच्यामध्ये सगळ्या. अच्छा. मुलींसारखं म्हणजे ही शेवटपर्यंत मुलांसारखीच वावरली. बस मुलांसारखीच. अच्छा. ओके. तर आता आपण हिच्या बिझनेसकडे येऊया काकू. हिने मग बिझनेसच्या आधी ही काही करत होती का? हो. अच्छा. ती लग्नाच्या आधीच ती नोकरीला लागलेली होती. बरं. इंजिनिअरिंग झाल्या आणि तिने 7-8 वर्ष तिथे सर्व्हिस पण केली लग्न झाल्यानंतर. बरं. पण मग ते कसं असतं, घरापासून लांब जाणं. बरोबर. लांब पुण्यासारख्या ठिकाणी लांब तुम्हाला सर्व्हिसला जायचं आहे. 12-12, 13-13 तास तुम्ही ड्युट्या करायच्या आहेत. मुलाबाळांना घरी ठेवायचं आहे. तिला मुलगी आहे तर ती मुलगी घरी ठेवायची.
मग सॉरी थोडंफार- काकू, इंटरप्ट करतो तुम्हाला. म्हणजे आता हिने कोणत्या क्षेत्रामध्ये तिने जॉब केलेला, नोकरी कोणत्या क्षेत्रात केली? IT मध्येच केली. अच्छा, सॉफ्टवेअर engineer. क्षेत्रातच हो, ती हो, कार्यरत होती. तिची कार्यरत. डिग्री पण त्याच क्षेत्रात झाली. हो हो अच्छा, मग तिने जॉब किती 8 वर्ष केली? 8-9 वर्ष तिने जॉब केला. अच्छा, हां. हां, याच्या पुढे मग त्याच्या पुढे थोडंसं मग ते की आपण एवढी कष्ट करून हां, त्याच्यातनं निष्पन्न असं पाहिजे तसं नाही ना, लाईफ नाही बरोबर. तुम्हाला पाहिजे तसा पैसाही मिळत नाही, नाही, फार तर फार फक्त पगार मिळतो, पगार तो पण एवढूसा पेमेंट. पण पेमेंट मग थोडीफार. मग आपणच आपल्या पद्धतीने काम बरं. केलं तर आपण त्यापेक्षा जास्त कमावू शकतो ना, बरोबर. असं तिच्या डोक्यात आलं. आणि अच्छा, तिने थोडा थोडा आधी घरापासून सुरुवात केली. बरं, घरातच तिच्या जागा होती, ती वरती राहत होती आणि बरं. खाली आणि वरच्या मजल्यावर तिला जागा होती. अच्छा, त्यातनं तिने सुरुवात केली. को वर्किंग स्पेस बरं. अशी तिने वर्किंग स्पेस चालू केल्या. अच्छा, तर ती लग्नाच्या अगोदरच तिने 8-9 वर्ष सर्व्हिस केलेली. अच्छा, आणि मग फार धावपळ सर्व्हिस करता करता मग ते एवढ्या लांब जाणं अच्छा, तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी काही जवळ घराजवळ काही सर्व्हिस नसते, लांब जावं लागतं. बरं, मग ते मुलगी होती तिला मुलीला सोडून जाणं अच्छा, किंवा मग 13-14 तास काम करणं आणि बरोबर. त्याच्यानं निष्पन्न काही नाही ना तुम्हाला, बरोबर, मनाजोगं नाही ना बरोबर. पेमेंट तुम्हाला. मग शेवटी तिने एक ठरवलं की नाही आपण जर बिझनेस आपला चालू केला आपण तर त्यात याच्यापेक्षा आपण जास्त बरं. कमवू शकू असं तिच्या डोक्यात आलं. आणि होती जागा. हं, मग थोडंसं घरातल्यांना तिने सांगितलं की माझ्या डोक्यात असं असं आहे, अच्छा, आपण असं चालू करूयात का. बरं, आणि तिच्या घरच्यांनी तिला परमिशन दिली, ठीक आहे अच्छा. आपलं आहेच आहे घर, तर अच्छा, तिथे तू चालू करू शकते, तुझं तू चालू कर. बरोबर. त्यांनी ते चालू केलं. हां, आणि आता तिचं नागपूर, पुणा हां, आणि नाशिक इथे बरं. तिने ती शाखा पण काढलेल्या आहेत आणि अच्छा, सक्सेस आहे. पहिल्यांदा हे सगळं डोक्यात कसं आलं की आपण म्हणजे हाच बिझनेस करावा म्हणून? नाही, कसं तसा तिला तिच्या सासूकडनं भरपूर सपोर्ट आहे. बरं, हां. त्या पण शिकलेल्या आहेत का? हो, बरं, त्या त्या पण जॉब करतात, जॉब हाऊसवाईफ? करत होत्या त्या पण. बरं, इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्समध्ये कामाला होत्या त्या पण. अच्छा, त्या पण रिटायर झालेल्या आहेत. अच्छा. त्यांनी स्पष्ट सांगितलं, स्नेहल तुला काय वाटेल ते कर, मी अच्छा. आहे, सपोर्टला मी आहे. मी सपोर्टला आहे किंवा मी घर बघून घेईल, त्याची तू अच्छा. काळजी करू नको, बरं, घरात मी बघते आहे ना, मी आहे, अच्छा, तुला काय हवं ते कर. बरोबर. मग जर घरातनंच असा जर support मिळाला. सपोर्ट मिळाला बरोबर, तर मग तुम्ही कशाला भाजी निवडताय, कशाला पोळ्या करताय, हे बरोबर, की नाही. जर बरोबर. ती मग किचनमध्ये अटकणार नाही ना ती बाई. अटकणार नाही. बरोबर. हे जर स्वतः पुढाकार घेऊन जर आपले वडीलधारी लोक समजून घेत हां. असतील तर मग तर हे पुष्कळसा सपोर्ट तिला तिच्या घरूनच मिळाला. अच्छा, तिच्या मिस्टरांना पण असं बंधन काही नाही आहे की तू का अच्छा. बाई इतक्या लांब गेली, मग इतका वेळ का लागलाय, हां. काही नाही. ते पण फार सोबर आहेत. अच्छा, तसं म्हणजे तिला पण तेवढंच फ्रीडम मिळालं तिथे. अच्छा. त्याच्यामुळे ती हे सर्व करू शकते. पहिली बिझनेसची सुरुवात कुठून केली तिने, कोणत्या ती शहरातून? घरातनच, पुण्यातनच, पुण्यातूनच तिच्या केली? घरातनच म्हणा. अच्छा, घरात जी जागा होती खाली, बरं. तिने तिचं को वर्किंग चालू अच्छा. केलं अच्छा. तिथेच. आता मग हे जेवढ्या पण अच्छा, आपण सर्वात आधी आपण प्रेक्षकांना सांगूया की कोवर्किंग स्पेस काय असतं. कोवर्किंग स्पेस म्हणजे एक अशी जागा की जेवढे पण स्टार्टअप करणारे लोक असतील, ज्यांना बिझनेस करायचा आहे, तर ते आधी ॲक्वायर करतात, ती जागा घेतात आणि ज्या ऑफिसेसला ती जागा लागणार आहे किंवा जे फ्रीलान्सर्स आहेत, तर मग हे पूर्ण रिडेकोरेट करून त्या लोकांना ही जागा देतात. याला म्हणतात कोवर्किंग स्पेस, बरोबर? बरोबर. हां. किंवा तुम्हाला काम करायचं आहे, घरून काम अच्छा. करायचं आहे, वर्क फ्रॉम होम येतंय आता. हां, work जसं from आपलं कोविड नंतरून वर्क फ्रॉम होम खूप प्रचलित झालं, पण आपल्या घरातून तेवढं काम होत नाही. मग त्यासाठी एक ऑफिसचं ॲटमॉस्फिअर पाहिजे असतं लोकांना, किंवा मोठमोठ्या कंपन्या असतील त्यांना स्थानिक जागेच ते सगळं पाहिजे असतं. तर या सर्व गोष्टी अवेलेबल करून देण्यासाठी यांच्या मुलीने पुढाकार घेतला आणि याच गोष्टीचं तिने स्टार्टअप सुरू केलं. म्हणजे तिने कळत न कळतपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की जे लोक जॉब करत आहेत
त्यांच्यासाठी तिने जागा अवेलेबल करून दिली, डेकोरेटिव्ह पार्ट्स ओपन करून दिलेत. डेकोरेटिव्ह इन द सेन्स त्यांना लागणारे बेंचेस, त्यांना लागणाऱ्या गोष्टी एकाच जागेवरती त्यांनी त्या सर्वांसाठी अवेलेबल करून दिलं. आणि अशा गोष्टीला म्हणतात कोवर्किंग स्पेस. बरोबर. तुम्हाला मीटिंग हॉल हवा असेल तर मीटिंग हॉल अवेलेबल असतो. अच्छा. तुम्हाला केबिन हवं आहे तर तुम्हाला मग केबिन, किंवा मग तुम्हाला सामूहिक काम करायचं आहे एखाद्या कंपनीला, तर मग तुम्ही कंपनी स्टार्टअप पण तिथे तिने चालू केलेले आहे. त्या पद्धतीने ती फर्निचर करून देते. तुम्हाला आवश्यक आहे त्या पद्धतीने ती फर्निचर करून देते तुम्हाला स्टार्टअपसाठी. अच्छा. फर्निचर करून आणि तेवढी जागा अवेलेबल करून देते. तुम्ही यायचंय आणि तुमची सुरुवात करायची तिथं. बरोबर. मग हे सगळं तिने पुण्यापासून सुरुवात केली. पुण्यात म्हणजे राहत्या घरापासून तिने एका छोट्याशा स्टेप्सनी पहिली सुरुवात केली. बरोबर. मग त्यानंतर मग कसं आहे, पहिला ज्यावेळेस कोणी आला असेल की बुवा मला ऑफिस पाहिजे, मला ऑफिस एकाच जागी सगळं पाहिजे ऑफिसच्या कामासाठी, माझं दुसऱ्या गावी काहीतरी काम असेल, पण मला ते वर्क फ्रॉम होम असेल किंवा त्याला फ्रीलान्सिंग करायचं असेल, पण तो पहिला कस्टमर कसा आला? हां, तिला तर ते थोडं स्ट्रगलच करावं लागलं. कारण कसं असतं, आता तुम्हाला जागा पाहिजे, मग मी तुम्हाला जागा दाखवली, हे बघा ही माझ्याकडे जागा आहे. अच्छा. ती प्रत्येकाला पसंत पडेल असं नाही ना. बरोबर. 4 लोक येतील, 4मधनं एखाद्याला पसंत पडेल की हा मला एवढी जागा सफिशियंट आहे. पण मग दुसरा काय म्हणेल, नाही मला याच्यापेक्षा मोठी जागा पाहिजे होती. अच्छा. हे मला एवढ्या पुरेसं नाही. आम्ही 2 माणसं आहोत किंवा 3 जण आहोत, हे आम्हाला पुरेसं नाहीये. असे पण आले. आणि कुठलाही पण स्टार्टअप उभं करताना, श्री गणेशा करताना तुम्हाला असं नाही आहे ना की बाहेरून कुठनं तरी रेडीमेड आणलंय, कापड आणलंय, ते विकलंय, असं नाही. तुम्हाला पूर्ण स्टार्टअपच पूर्ण उभं करायचं. तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चरच उभं करायचंय नव्याने. मग त्याच्यात सगळेच आले ना. सुतार येतोय, तुमचा कार्पेंटर येतोय, तुमचं इंटरनेट येते, नाही का, सगळंच आलं त्याच्यामध्ये. एक श्री गणेशा करायचा म्हणजे तसं लेडीजच्या दृष्टीने म्हटलं तर थोडंसं ते जिगरीचंच काम होतं. सगळ्यांच्या मागे धावणं आणि सगळ्यांना बोलवणं आणि ते सगळं काम करून घेणं. अच्छा. बरोबर आहे की नाही. पूर्ण तुम्ही स्ट्रक्चर तुम्ही स्वतः पाहिलंच असेल ते आता सर्व, तिची बिल्डिंग्स म्हणा किंवा तिने बांधण्याच्या पद्धती म्हणा, ते सर्व एकत्र गोळा करणं, सगळं स्ट्रक्चर उभं करणं, ते जरा कठीणच काम आहे थोडंसं. अच्छा. केलं पण तिने ते सगळं स्टार्टअप. आता व्यवसाय चालू केल्या पहिला कस्टमर यायला किती दिवस लागलेत? काही आयडिया? नाही तसं पुण्यासारख्या ठिकाणी आहे ना. अच्छा. बऱ्यापैकी लगेच चालू झालं तिचं. बरं. कंपन्यांचीच कॉन्टॅक्ट करते डायरेक्ट. बरं. कंपन्यांना देऊन टाकते पूर्ण. ठीक आहे, तुम्हाला एवढी जागा पाहिजे, मला सांगा. तुम्हाला काय काय लागतंय, काय त्याच्यात तुम्हाला काय आवश्यकता आहे, तुमच्या काय गरजा आहेत त्या सांगा. त्या पद्धतीने मी तुम्हाला बांधून देते, मी करून देते, सर्व अवेलेबल करून देते. तुम्ही यायचंय, तिथे काम करायचंय. बाकी मेंटेनन्स तुम्ही करायचा नाहीये, काहीच करायचं नाहीये. कंपन्यांनी काहीच करायचं नाही. कंपनीने यायचंय, बसायचंय तिथे. बरोबर. आणि आपलं काम सुरू करायचं तिथे. मग ही मेंटेनन्स पण सगळं स्वतः बघते? मग मेंटेनन्स पण ती बघते पूर्ण. बरं. ते पूर्ण बघून घेते ती. अच्छा. असं मग ते परवडतं ना कंपन्यांना. मग बाकी त्रास काही नको. बाकी त्रास काही यायचंय, काम करायचंय. कारण कंपन्या म्हणजे काय, डायरेक्ट येऊन साहेब लोक येऊन बसत नाही तिथे, नाही का. कंपन्यांचे मालक काही येऊन लगेच डायरेक्ट येऊन बसत नाही. सगळं काम तुमचं याच्यावर चालतं. मग बाकी मेंटेनन्स करणं वगैरे ही सर्व टोटली बघून घेते. अच्छा. छान, उत्तम. मग आता किती शहरांमध्ये याचा व्यवसाय, याचा स्टार्टअप आहे आता सध्या? आता सध्या तर तिने पुण्यापासून चालू केलं. पुण्यात तर आहेच आहे. बरं. नागपूरला आहे. बरं. आणि नाशिकला पण तिच्या ब्रँचेस तिने ओपन आणि केले. भविष्यात एक्सपांड करण्याचा विचार आहे चालू. तिच्यासारख्या मीटिंग चालू असतात. अच्छा. ती काही स्थिर बसत नाही. मध्ये तिचं काहीतरी पुण्यातही चालू होती मोठ्या प्रमाणात एक बिल्डिंग पण घेण्याचं. थोडंसं काहीतरी व्यवहार झाला तिचा. आणि आता इथे नाशिकमध्ये पण ती येतच असते. मीटिंग कोणाशी चालूच असतात. तिला पण म्हणजे बिझनेस वाढवण्याची तर आहेच आवड आहे. ती शांत नाही बसणार आहे. म्हणजे तिची प्रोग्रेस चालूच आहे. जशी लहानपणी केली, आता मोठेपणी केली, आता बिझनेसमध्ये तीच करते. छान आहे, छान आहे. आणि काकू, काय वाटतं तुम्हाला की
एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी ज्यावेळेस मोठी होते, ज्यावेळेस बिझनेस असो किंवा जॉब असो किंवा कॉलेज लाईफ असो किंवा स्कूल लाईफ असो, याच्यामध्ये ज्यावेळेस ती सक्सेस संपादन करते त्यावेळेस सर्वात मोठा वाटा कुणाचा असतो? म्हणजे तिचा स्वतःचा असतो, घरच्यांचा असतो की आर्थिक परिस्थितीचा असतो? हां, आता हे तिन्ही लागतात. बरं. तिन्ही लागणार तुम्हाला. अच्छा. कारण कसं असतं, तिचा सहभाग बरं. तेवढी ॲक्टिव्ह, तेवढा त्यांनी सहभाग दाखवला पाहिजे, बरं. इंटरेस्ट दाखवला पाहिजे की मी हे हां. करू शकणार आहे, मी करणार आहे. बरं. नंतर तुम्हाला प्रोत्साहन देणारे आई वडील म्हणा, सासू सासरे म्हणा किंवा नवरा म्हणा, हेही लागतात. बरं. आणि सर्व म्हणजे पैशाचं नाटक नाही करता येत. हां, हां, असं म्हणतात की सगळ्याचं सोंग घेता येतं पण पैशाचं घेता येत नाही. तुम्ही कर्ज काढून काढून किती काढणार आहे? बरोबर. किती काढणार आहे? तुम्हाला टेकू तर हा पाहिजेच पैशाचा. कर्ज तुम्ही सगळं कर्जावर काढणार तर बरोबर. तुम्हाला झोप पण नाही लागणार. बरोबर. तर एवढं सगळं कर्जावर तुम्ही काढू नाही शकत. बरोबर. थोडीफार मदत ही घरच्यांची अच्छा. लागतेच लागते. मग तो सपोर्ट बाहेरचा असो किंवा सासरचा सासरचा असो, असो. तो सपोर्ट पाहिजेच. अच्छा. हे तिन्ही लागणार, बरं. त्याशिवाय काम होणारच नाही. बरोबर. आणि अजून एक गोष्ट विचारायची होती काकू, की अशी हे तर झालं की आता तुमच्या मुलीने चांगला व्यवसाय, चांगला स्टार्टअप, चांगलं बिझनेस तर उभा केला आहे, चांगलं करते. पण तुमच्या मते मुलीने बिझनेस करावा की नाही करावा? आजच्या काळातल्या किंवा जे आता ज्यांना वाटते, ज्या मुली किंवा मुलं असतील की खास करून आपले मराठी लोक, हो, हो. तर आपल्या मराठी लोकांमधील मुलींनी बिझनेस करावा की नाही करावा? हां, नाही, कसं असतं, मुलांची जी कला आहे, त्यांचा कल कुठे आहे, बरं. ते आई वडिलांनी लक्षात घ्यावं. बरं. ठीक आहे, तुला बिझनेस करायचा तर तू बिझनेस कर, बरं. आम्ही तुला सपोर्ट करतो. तेवढा त्याला सपोर्ट दिलाच पाहिजे. अच्छा. मग ती मुलगा असो नाही तर मुलगी असो, की तुझा कल कुठे आहे बाबा, तुला बिझनेस करायचा आहे का, नोकरी करायची आहे का? बरोबर. मग ठीक आहे, नोकरी कर. तुला बिझनेस करायचा आहे तर सपोर्ट हा पाहिजेच. अच्छा. मी सपोर्ट दिलाच पाहिजे. आणि नुसता सपोर्ट देऊन नाही तर पैशाचं पण पाठबळ त्याला लागतंच. म्हणजे मी असे कित्येक तरी टॅलेंटेड मुली बघितल्यात की ज्या आर्थिक कारणामुळे त्या पुढे जाऊ शकल्या जाऊ नाही. शकत नाही. म्हणजे ती पण आहे, तो पण एक अँगल आहे, तो पण एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. कसं असतं, मग खूप साऱ्या तुम्ही कर्जबाजारी झाल्यानंतर नैराश्यात जाणार ना, आणि सारख्या टेन्शनमध्ये राहणार म्हटल्यानंतर मग अच्छा. ते नैराश्यात जाणार. मग काहीतरी कुठलं तरी टोकाचं पाऊल कोणीतरी उचलणार. त्याच्यापेक्षा मी तर ते कर्जबाजारी होऊ नये जास्त. अच्छा. थोडं स्टार्टअप करावं. म्हणजे झेपेल इतकंच करा. छोट्यापासून सुरुवात करावी ज्यांनी त्यांनी, आपल्याला आणि ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याचा इंटरेस्ट बघूनच पुढे जावं. तुमचा इंटरेस्ट कशात आहे, आणि मुलं काय मुली काय म्हणजे मुली काही फार मागे असतात किंवा त्या मुलींमध्ये काही वेगळं असं आहे. मग मुली उलट्या 2 पावलं पुढेच आहेत मुलांपेक्षा. त्यामुळे मुली काय आणि मुलं काय त्याच्यात मी तर तफावत करतच नाही, आणि करणार पण नाही आयुष्यभर, आणि केलेली पण नाही. बरोबर. छान आहे. असाच तुमचं पाठबळ मुलीला तुमच्या लाभो, तिने पण यशस्वीपणे अजून व्यवसाय खूप मोठा करू, आपण हीच प्रार्थना करू शकतो. बरोबर. छान आहे. अजून काही? कमी लेखू नका मुलींना एकतर. अच्छा. त्यांना सपोर्ट करा, त्यांना विश्वासात घ्या. अच्छा. त्यांच्या विश्वासात घेऊन त्यांना जर मार्गदर्शन केलं किंवा त्यांच्या मनातल्या गोष्टी आपण जर काढून घेतल्या तर त्याही एक मैत्रिणीसारख्या आईशी सोबत राहू शकतात. ओके. एक मैत्रीण असते, म्हणजे मुलगी मैत्रीणच असते, मैत्रीण होते ती नंतर. एक ठराविक वयाची ती झाली की ती आईची मैत्रीण होऊन जाते. बरोबर. आजही मला काही सांगायचं असतं ते मी माझ्या मुलींना फोन करते. त्या तेवढ्याच जिव्हाळ्याने बोलतात. म्हणजे काही सांगायचं असलं, छोटंसं कारण असलं तरी मी मुलींना फोन करते, त्या मला फोन करतात. मग हे मैत्रीचंच नातं झालं नाही का?
जेव्हा मुलगी मोठी होते, ती आई होते, तेव्हा बरोबर ती मैत्रीण होऊन जाते. बरोबर. तर खूप छान वाटलं काकू तुमच्यासोबत बोलून, तुमच्यासोबत गप्पा मारून, आणि काही गोष्टी शिकण्यासारख्या होत्या, काही गोष्टी कळण्यासारख्या होत्या. तर खूप छान झालं आपलं. सर्वांची आमचं सगळं बोलणं तुम्ही ऐकून घेतलंय शांततेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांची आभारी आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपलं 10 तारखेला मदर्स डे आहे. तर हॅपी मदर्स डेच्या दिवशी सगळ्यांना दाखवा हा पॉडकास्ट, सगळ्यांशी बोला, सगळ्यांसोबत शेअर करा, आणि या आईसारखंच आपल्या आईलासुद्धा हॅपी मदर्स डेच्या निमित्ताने हे पाठवा, आणि सगळ्यांबरोबर प्रेमाने राहा. थँक्यू. थँक्यू. चला. आभारी आहे.